मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्वजण? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहोत कोकणात. तर माझं थोडंसं कोकणात काम आहे आणि तसं पण कोकण हे आपलंच असा. तर आता मी माझी तयारी वगैरे झाली आणि मी आता बॅग वगैरे भरली आणि आता मी जाणार आहोत दादरला बसायला. तर आता बाहेर पडलं भेटतो. तर पर्यंत काळजी घ्या. बाय बाय. गर्दी खूप आहे गावाला त्यांसाठी. ऑक्सिजन असून सुद्धा खूप गर्दी आहे ही. उभं राहायला पण जागा नाही, एवढी गर्दी आहे. आता बघूया जागा भेटते का नाही, काय आपल्या नशिबात गावाला जायला भेटतंय का नाही. तर आता मी बघतो तुम्हाला कसं काय सांगू पुढे. जर गर्दी असली तर काय पॉसिबल नाहीच आहे. तर आता नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, इथे आता मी संगमेश्वर स्टेशनला आलो आहे. इथं खूप गर्दी आहे मित्रांनो, बघू शकता. आता मी आलो संगमेश्वरला. खूप थंडी आहे खूप. आता मी खाली जातो आणि बघतो एस टी आहे काय, कशाने जायचं काय माहीत ना. आता बघू, विचारतो खालच्या लोकांना. मला बोलायला पण जमत नाही मित्रांनो, एवढी थंडी आहे. आता पुढे भेटतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी माझ्या गावाला म्हणजे परत आलो आहे. आता एस टी मला पण भेटली होती. एस टीमध्ये पण खूप गर्दी होती, म्हणजे पण बसायला भेटलं मला, का रिकामी होती जेव्हा आम्ही जेव्हा चढलो तेव्हा. पण आता आम्ही गावाला आलो आहे आणि आत्ताच एस टीतनं उतरल्यानंतर परत चालायला लागलो आहे. तर बघू शकता आमचं गाव किती डेव्हलप्ड होतं आहे. इथं बंगला वगैरे म्हणजे बंगले वगैरे होत आहेत, फार्म हाऊस टाईप. म्हणजे जर तुम्हाला यायचं असेल तर या, 2 दिवस राहा आणि परत जावा. बघू शकता तुम्ही निसर्ग बघू शकता. आणि आता थंडी झाली मस्त, खूप मजा येते. तुम्हाला मी पुढे पण दाखवतो फार्म हाऊस वगैरे. आज म्हणजे आमच्या गावात खूप झालेत बंगले वगैरे स्वतःचे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण फुलांची बाग केली इथं. आणि इथं पण एक मोठा फार्म हाऊस आहे, हे आपण बघू शकता तुम्ही. काय नाव का मला समजत नाही, पण खूप छान आहे, बघू शकता. आणि जर तुम्ही गावाला आलात आणि जर हे नाही बघितलं तर तुम्ही डुप्लिकेट गाववाले आहोत. कारण का गावाला गुरं ही असलीच पाहिजे आपल्या. आणि आमच्याकडे सध्या नाही आहेत, पण काय करणार, नशीब. बघू शकता सकाळ असे गुरं चालवायला नेतात माणसं आणि गुरं चालवून संध्याकाळी नेतात. तर पुढे भेटतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आता काजूच्या वगैरे बाग आहेत. प्रत्येकाच्या म्हणजे असतात, आमच्या पण आहेत. पण आता काजूच्या बाग आहेत आणि अजूनपर्यंत तुम्हाला मी दाखवतो. काजू काय लागले नाहीत, नुसतं फक्त मोहर आलाय मित्रांनो. आणि जे लोक मला मे महिन्यातनं बोलतात की बाबा काजू आहे, आंबे आण, तर तुम्ही बघू शकता अजून आता फक्त मोहर आलाय. काजू आंबे अजून आलेले नाही आहेत. तर आता अजून त्याला खूप टाईम आहे. जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला नक्की देईन, पण आले की आत्ता नाही. आता तुम्ही सध्या माझं गाव बघून घ्या की बघा किती मस्त आहे. तिथं पण गुरं आहेत मित्रांनो. बघू शकता गुरं आहेत तिथं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा एक आता म्हणजे खूप भारी असं बनवतात. फार्म हाऊसच टाईप आहे, फार्म हाऊस टाईपच आहे, म्हणजे फार्म हाऊस टाईप काय फार्म हाऊसच आहे. जैतारा नाव आहे, जैतारा. इथं म्हणजे बागा पण बनवतात सगळं, तुम्ही बघू शकता. इथं पण यायचं असेल तर मी येऊ शकता. इथून अशी वाट आहे आमच्या वरती वाडीत जायला. आता परत गावी यावं लागेल शिमग्याला. इथे पण एक फार्म हाऊस झाला, नुसते फार्म झाले आमच्या वाडीत. जास्त करून 2 का 3 फार्म हाऊस झालेत आमच्या वाडीत. आणि तुम्हाला जे मी गणेश टेप दाखवला, म्हणजे डोंगर दाखवलं त्या घरात, ते बंगले दिसत आहेत ना, ते पण फार्म हाऊसच आहे. आणि हे आमच्या काकाचं घर. तर बघूया घरात कोण आहे. बघू शकता मित्रांनो, प्रॉपर नारळीची झाडं वगैरे बघा. कोकणातलं घर असंच असतं, म्हणजे सिंपल आणि खूप भारी.
काय बोलायचं, कोकण कोकण आहे भाई. तर मी तुम्हाला पुढे भेटतो. मित्रांनो, न सांगता चाय आलेली आहे आपल्याला. ही आहे कोकणची, म्हणजे जे बोलतात ना कोकणात या कोकणात या, हे कारण आहे. न काय बोलता चालता तुम्हाला खायला प्यायला भेटतं. ही आमची बहीण लाजूला आतमध्ये चालले, तिनेच मला चाय आणून दिली. आता मी चाय पितो, नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता माझं चाय वगैरे आणि न्याहारी केली मी. न्याहारी म्हणजे नाश्ता वगैरे करून झाला आहे माझा. आणि आता मी चाललो आहे आमच्या काजूच्या बागेत. तुम्हाला काजूची बाग दाखवतो. आमची म्हणजे काजू आणि आंबे मिक्स आहे, तर ती आम्ही तुम्हाला बाग दाखवतो. आणि आता तुम्हाला मी आमची जिथं गणपती बसतात ना विसर्जनाच्या टायमिंगला, ती जागा दाखवतो. तर मित्रांनो, ही जी वाट आहे ना, त्या वाटेच्या ह्या साईडला गणपती बसवतात विसर्जनाच्या टायमिंगला. आणि ही आमची छोटीशी नदी. आता पाणी नसेल काय माहीत, आता पहिलं पाणी असायचं, आता पाणी राहत नाही, आटतं पूर्ण. आता नदी दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. तुम्ही बघू शकता, ही आमची छोटीशी नदी. आणि 7 नद्यांचं पाणी आहे या नदीला. 7 नद्यांचं पाणी जोडल्यानंतर ही नदी बनली. आता बघू शकता, खूप गार पाणी आहे. आता मी चालतो. आई शपथ, आई आहे. हा, आम्ही त्या वरती मित्रांनो गणपती विसर्जन करतो. आणि इथं आमची पहिलीकडे जमीन आहे, म्हणजे बाग आहे काजूची. तर त्या बागेत म्हणजे जेव्हा पोहोचीन तेव्हा तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत काळजी घ्या. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, इथून आमची बाग चालू होते. बाजूला पर्याय छोटासा, आणि इथून आमची बाग चालू होते. तर म्हणजे बघू शकता तुम्ही, मोहर आलेला आहे, पण काजू का अजून आलेली नाही. इथं म्हणजे काजूची बाग आहे, काहीतरी जास्त नाही, 350 झाडं आहेत. आणि वरती आंब्याचे काही 100-200 असतील. तर ही जागा साफ केली, बघूया. आता काजूचा सीझन पण येतोय, मज्जा येणार मित्रांनो काजू खायला मस्तपैकी. पूर्ण आता हे साफ वगैरे करायचं आहे, हे जे आहे ते. कोकणात हेच म्हणजे मित्रांनो तुम्हाला खूप भारी वाटतं. बघा किती झाड आहेत. आणि मुंबईला आपण अशा छोट्याशा खोलीत राहतो, इथं एवढी मोठी जागा आहे, बघू शकता तुम्ही काय. आणि इथं कोण आहेच नाही, तिथं एवढीशा जागेला भांडतात माणसं मुंबईला. म्हणजे ते एवढे महाग तुम्ही बघा. कोणच नाही, मी एकटाच आहे. म्हणजे बघा, मोहर तर आलाय सर्व झाडांना, पण काय हे नाही अजून. तर आता तुम्हाला मी नंतर भेटतो, पुढे बाग दाखवतो. तर तुम्ही बघू शकता, इथे आतमध्ये म्हणजे आहेत कलम आहेत. इथे या साईडला जरा जंगल आहे, आणि त्या साईडला पण तिकडे पण थोडे कलम आहेत. तर बघू शकता तुम्ही जागा. आता मे महिन्यात येऊ तेव्हा मज्जा येणार मित्रांनो, तेव्हा लय मज्जा येणार मित्रांनो खायला असे काजू मस्तपैकी. आता एक पण फळ नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. माय बॅड लक. आणि तुमचं पण जाऊ दे, आपण नेक्स्ट टाईम येऊ जेव्हा मे महिन्यात, तेव्हा आपण काजू काढू. तोपर्यंत काळजी घ्या. आता मी जरा जातो आणि पुढे भेटतो. बाय बाय तोपर्यंत. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे माझ्या मामाच्या गावी. आता इथं थोडं 1-2 दिवस राहीन असं विचार चालला आहे, बघू कसं काय होतं ते. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पुन्हा बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.